नवीन टी शर्ट रॉकी दादा? हाँ ना, थोड़ा टाइट है लेकिन चलेगा। थैंक यू यार। अरे बस काय, अरे निघालात तुम्ही? हाँ हो, शूज यार, मेरे जूते तो बेबी लेके गई। चिने आता मी काय करू? बघ ना इथे तुम्ही माझी घालून बघता का जरा? हा, ठीक आहे, माझी चप्पल घाला. अगं सुमन, लेडीज चप्पल आहे तुझी, कशी दिसेल त्यांना? अय्या, तुम्ही काम करा, तुम्ही माझी चप्पल घालून जा. दादा, मेरा पैर ना थोड़ा बड़ा है. अय्या हो. अब काकी, हाँ? इसमें तो मेरा सिर्फ अंगूठा घुस पाएगा. जावय बापू, काही काळजी करू नका, माझी चप्पल देतो तुम्हाला. हाँ. वरती वरती. ठीक आहे, ठीक आहे, घाला. अरे ये कैसे चलेगी? छोटी है, पैर मेरे बड़े हैं. एवढा पाय आहे तुमचा. मी एक काम करतो, 2 चपलांना एकत्र शिवून देतो. अरे शरद काय बोलतोय, कसं जमणार ते? मग मी एक काम करतो, पुट्ट्याच्या शिवून देतो. हा, अरे काका, अहो काही काय बोलताय तुम्ही? जरा गप्प बसा. जाती आवरून घ्या बरं. बरं बाई, जातो. बघा रे, हत्ती कुठली होती का बघा ना. ती वाली आहे का? बघ रॉकी दादा, होते का बघ. अरे घालून तर बघ, जाईल बघ. ही वाली, हा ही वाली आहे का? बघ बघ रॉकी दादा, बघ. हा ही बघ. मला एक आयडिया सुचले, मी सांगतो तुम्हाला. सेलो टेप पायाला गुंडाळून देतो, घरी जाऊन काढून टाका ना. क्या काका? इथे त्यांना टेन्शन आलं, एक पण चप्पल येत नाही, तुम्हाला गंमत सुचतीये. सब चप्पल ट्राई हो गए, कोई भी नहीं हो रही. खैर कोई नहीं, मैं ऐसे ही जाता हूँ. सांभाळून जा, तुमच्या पायात चप्पल नाहीये. हा, सावकाशाने सांभाळून जा. जी परत या. हाँ. स्वीटू बाय. हाँ, हिने बघतोस काय, घे लवकर, ठेव इथे. बाळा आवरून चल पटापट. दोन 9 7 2 9 8. सावंतीन बाई, मुद्दाम चिडवायला ओरडताय ना आम्हाला? काय करतोय? अगं मुद्दाम चपात्या मोजून दाखवताय. असू दे, आपण लक्ष नाही द्यायचं, सोड. चल. 2 9 9 वेडी झाली, वेडी 3 झाली. 0 0 300. काय करतोस? थांब, तू शांत बस, मी जाते. कसा आहेस? अरे स्वीटू, कधी आलीस? झाले 2 दिवस. ऐक ना, माझं एक काम करशील? हा बोल ना. तुमच्या हॉटेलच्या मालकांना एक निरोप द्यायचा होता. हो नक्की. त्यांना म्हणून साळवींकडे दुपारच्या जेवणाचं आमंत्रण आहे. आमंत्रण कसलं अचानक? इतके दिवस त्यांनी आमच्याकडनं चपात्या घेतल्या, तर त्यांना एक थँक्यू म्हणायचं होतं. सांगशील? हो नक्की सांगेन. आणि तू बोलवतेस म्हटलं तर मालक नक्की येतील. या घ्या तुमच्या 300 चपात्या. धन्यवाद. मोहित, त्या ऍडव्होकेट मेहताना सांग, नेक्स्ट वीक मध्ये अपॉइंटमेंट फिक्स करू. येस मॅम, येस. अरे रॉकी सर, कुठे चाललात लपत-छपत? रॉकी सर. रॉकी, तू घरात चाललास ना? माझं लपत छपत काय चाललायस? ये इकडे ये. काम मा बेबी, काम. ये रॉकी. खर तर तू अभिमानाने जायला हवंस रे घरामध्ये. यु नो मोहित, खूप मोठं काम केलं यांनी. कसलं काम? मला खरंच काही माहित नाही मॅम. स्टुपिड. यु नो,
मॉम आणि ओम बरोबर गेला होता. मी त्याला सांगितलं ते नक्की कुठे जातायत, काय करतायत, कोणाला भेटतायत, कोणाच्या घरी जातायत का, अंबरनाथला कुठल्या कुठल्या देवांचं दर्शन घेतलं, हे सगळं त्यांनी अगदी टाइम टू टाइम आणि खरं खरं सांगितलं मला, है ना. नहीं बेबी, एक्चुअली ना कुछ गलतफहमी हुई है. मैं ना तेरे को बताता हूँ क्या हुआ था. काय झालं होतं, काय सांगायचं बाकी राहिलंय. बेबी वो एक्चुअली जस्ट शट अप बेबी. वो ना क्या हो गया बेबी, वो ना गाड़ी बंद कर गई बेबी अभी ना. लेकिन बेबी तुम टेंशन मत लेना बेबी, मैं हूँ ना, मैं सब ठीक कराता हूँ. वो मैकेनिक को बुलाया है मैंने, वो गाड़ी ठीक कर लेगा. और मम्मी जी और ओम को लेकर ना मैं घर पे पहुंचता हूँ. ब्ला 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 ब्ला. आता मी सांगते ना ते तू ऐकायचंस. तुला या घरात कोणी आणलं, कोणी आणलं हा. हे जे काय डोल्ले शोले दाखवत फिरतोस ना, ती महागाची जिम चालवतोस ना, ती कोणाच्या जीवावर चालवतोस. दिवसाला 20-20 अंडी, 1-1 किलो चिकन, हे प्रोटीन शेक, हे कोणाच्या जीवावर घशात ढकलतोस. हे जे असे महागडे कपडे, स्टाईल करत, बाईक उडवत, गाड्या उडवत फिरतोस ना, ते कोणाच्या जीवावर फिरतोस. कोण पोचतं या घरात तुला. मी. कोण पोचतं. माझ्या जीवावर चालू आहे ही सगळी मजा, है ना. मग तरीही माझ्याशी खोटं बोलायची हिंमत कशी झाली तुझी. तुझ्यापेक्षा जास्त इमानदार हा जादू आहे. ज्याच्या तुकड्यावर जगतोय ना, त्याच्याशी किमान खोटं तरी नाही वागणार. आता या घरात गेट मधून चोर घुसले ना, तर वाव वाव करत त्यांच्या अंगावर जाईल, जोर जोरात भुंकेल, उडी मारेल त्यांच्या अंगावर, घाबरवेल त्यांना आणि पळून लावेल बाहेर. तुझ्यासारखं नाही त्या चोरांचा हात धरून त्यांना तिजोरीपर्यंत घेऊन जाणार. नहीं बेबी, खरंच सॉरी बेबी. बेबी फिर से नहीं होगी ऐसे. कैसे नहीं होगी, कैसे नहीं होगी. यू नो, गळ्यात बांधलेली चेन अचानक सोडली ना, तर तू कुत्रा सैर भैर होऊन सगळीकडे पळायला लागतो. फिर क्या सही है क्या गलत है उसे पता ही नहीं चलता. तुझं पण तसंच झालंय लोक. तुला आता सोडून दिलं ना रॉकी, तर तू पुन्हा तीच चूक करशील. खाल्ल्या मिठाला जाग म्हणजे काय करणार नाही तुला. तुला त्या मिठाची किंमत दाखवावी लागणार. बेबी बेबी प्लीज. बस बोलने के लिए सिर्फ बेबी बेबी बेबी, पण बेबी सोडून घरातल्या बाकी सगळ्यांच्या बाजूनी असतो. कम ऑन, सिट माय बॉय. यू आर अ गुड बॉय. कम बेबी प्लीज. सिट डाउन, सिट डाउन, सिट डाउन. I said sit down. हा पट्टा काढून खूप मोठी चूक केली आहे मी. Because you are not well trained. Come. बेबी ऐसे मत करो बेबी, मैं तुम्हारी हर बात मानूं. आणि तुला माझं ऐकावंच लागेल, त्याचीच प्रॅक्टिस करते ना मी. स्टुपिड. कम कम कम. Walk with me. Baby, please. Come. Very good. One more round. बेबी मैं तुम्हारी हर बात मानूंगा. बेबी प्लीज मत करो ऐसा. बेबी मोहित लक्ष दे. हाँ हॅलो. काय ऐकून घ्यायला तयार नाहीयेत म्हणजे. त्यांना
ठीक आहे मी पोहोचते ऑफिसला. मोहित येस मॅम. गाडी काढ. मिस्टर कामत प्रेझेंटेशन ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. येस येस मॅम. लगेच लगेच. बाय बॉय. प्लीज प्लीज. मेरे पास मत आ दोस्त. तेरे होने वाली भाभी को अच्छा नहीं लगेगा, तुझे भी डांट पड़ेगी. जा दोस्त, जा जा. ओके सो मिस्टर कामत एव्हरीथिंग इज रेडी. अनफॉर्च्युनेटली लास्ट टाइम ज्यांनी प्रेझेंटेशन दिलं स्वीटू ती आज काही रिझन्समुळे येऊ नाही शकली आहे आणि बट डोंट वरी आपल्याकडे तुम्ही दिलेल्या सगळ्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि लेट्स बिगिन द प्रेझेंटेशन. नाही, जोपर्यंत स्वीटू मॅडम येत नाही तोपर्यंत मी हे प्रेझेंटेशन ऐकणार नाही. आय वॉन्ट हर टू बी देअर. बट इफ यू अलाउ मी आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग एव्हरी डिटेल. हॅलो. हाय ताई. हाय. हॅलो मिस्टर कामत. ऍक्च्युली एव्हा प्रेझेंटेशन सुरू व्हायला हवं होतं काही. नाही, स्वीटू मॅडम आल्याशिवाय हे प्रेझेंटेशन मी ऐकणारही नाही. अनफॉर्च्युनेटली स्वीटू इथे नाहीये. आय नो शी इज नॉट देअर. मग ही मीटिंग आपण पोस्टपोन करूया. स्वीटूचे विचार, तिचे कॉन्सेप्ट ऐकून मी तुमच्या बरोबर डील करायला तयार झालो होतो ना. आणि तीच जर हे प्रेझेंटेशन करणार नसेल तर ह्या प्रेझेंटेशनला काहीच अर्थ नाही. सो इफ शी इज नॉट देअर, मी हे डील दुसऱ्या कंपनी बरोबर साईन करायला तयार आहे अँड दॅट्स फायनल. एक्सक्यूज मी. ताई खूप मोठी डील आहे. आय थिंक इज राईट. हो असेल पण त्यासाठी स्वीटू बिटूला बोलवून घेणार नाहीये मी परत. लाखाचं नुकसान होईल काही. अंडरस्टँड. लाखाचं डील कॅन्सल झाली तरी चालेल मला पण मी स्वीटूला बोलवणार नाही. मिस्टर कामत थँक्यू सो मच. नाही गेले अनेक दिवस आपण या प्रोजेक्ट बद्दल बोलत होतो, कॉन्सेप्ट डिसाईड करत होतो, डिस्कस करत होतो. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली स्वीटू इथे नसेल तर तुम्ही डील करायला तयार नाही आणि आम्ही स्वीटूला इथे बोलवू शकत नाही. ओके देन, मी निघतो. लेट्स वाइंड अप. ओके, पुढच्या वेळी एकत्र काम करूया. चहा कॉफी काही हवं असेल तर घ्या. मिस्टर कामत हिअर मी आउट. स्वीटू जी आहे ती आज येऊ शकली नाहीये कारण तिला काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. राईट. सो इफ यू अलाव मी तिथे जाऊन तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मी स्वतः तिला घेऊन येतो. ओके बाय व्हॉट्स 4 o'clock. Okay, if you insist so. You have 3 hours. Let's see what you can do. Amazing. Thank you, sir. Thank you so much. Please, please, please. हे घ्या, सावकाश होऊ द्या. घे रे. पुरे पुरे. नाही नाही, घे, लाजू नकोस अजिबात. जेवताना गरमागरम चपाती असेल की वेगळीच मजा येते. घे. छान झालंय जेवण. काका, गहू निवडण्यापासून सगळं आम्ही घरीच करतो आणि आई म्हणते ना, जितकं स्वच्छ असेल तितकं जेवणाला चव असते म्हणून. चव आहे हो आमच्या स्वीटूच्या हातात. आणि काका, आम्ही ओटात 3-3दा पुसतो आणि व्यवस्थित स्वयंपाकघरात झाडलोट होते. फक्त स्वयंपाकघरच नाही, आम्ही अख्खं घरच स्वच्छ ठेवतो. त्यामुळे तुम्हाला झुरळच काय, मुंगी सुद्धा कुठे सापडणार नाही. हवं तर जेवणानंतर तुम्ही घर बघून घ्या एकदा. नाही नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. घर सगळं स्वच्छच दिसतंय आणि हा यायचा ना रोज,
चपात्या न्यायला? हो मालक, हो हो. पाहिलंय त्यांनी. म्हणजे तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली ना आमच्याबद्दल. तसं नाही काका, तुमच्याकडे 300 चपात्या जायच्या ना, त्याचा आधार होता आम्हाला. आम्हाला सुद्धा. म्हणजे खरं सांगू का, स्वीटू तुमच्याकडनं ऑर्डर काढून घेतल्यापासून चपातीला चवच नाही असं कस्टमर सांगतात. आणि तुमच्याकडच्या चपात्या बंद झाल्यापासून आमचे कस्टमर खूप नाराज झालेत. आणि सावंतांकडच्या चपात्यांना चवच नाही. कडक असतात, कडक. मालक तुम्ही म्हणत असाल तर सुरू करूया का उद्यापासून परत? एक गरम चपाती घे रे. नाही नाही, पुरे पुरे. लाजू नकोस, घे. वा वा, मजा आली आज जेवायला. आज 4 चपाती जास्त खाल्ल्या नेहमीपेक्षा. हाताला चव आहे स्वीटूच्या, गुणी आहे ती. थँक्यू. स्वीटूला बघायला आले की काय? गुणी आहे म्हणजे पसंत पडला वाटतं. ठरतंय की काय आमचं? मावशी, मावशी. आलेच. मावशी, आय एम सो सॉरी, मी असं अचानक आलोय, पण ऐकून घेशील माझं? हे बघ, मला माहितीये की तुम्हाला सांगितलंय स्वीटूला भेटू नकोस, तिच्याशी बोलू नकोस. मी नाही बोलणार. पण आज इथे मी माझ्यासाठी नाही आलोय, मी कंपनीसाठी आलोय. आमच्या ऑफिसमध्ये ना खूप मोठं क्लायंट आलंय आणि ते म्हणतात स्वीटूचंच प्रेझेंटेशन ऐकणार, त्याशिवाय डील फायनल नाही करणार. प्लीज मी स्वीटूला घेऊन जाऊ शकतो? प्लीज प्लीज, माझी रिक्वेस्ट. प्लीज. ओम, मी येते. 2 मिनिटात आले. थँक्स, थँक्यू सो मच. तू कुठे निघालीस? काम सोडलेस ना तू? आणि हे प्रेझेंटेशन देणं खूप गरजेचं आहे. खूप मोठे क्लायंट आहेत, महत्वाचे क्लायंट आहेत. प्लीज. तरी स्वीटू थांब. आई, जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा ओम उभा होता ना. मग आज त्यांच्या कंपनीला माझी गरज आहे, तर मी न जाणं तुला तरी पटतंय का? इकडे बघ, माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ग. बघ,